नागपुर में सरकारी विभाग के नाम पर धोखाधड़ी का बड़ा मामला सामने आया है। जिले के समाज कल्याण विभाग के नाम पर 20 अनुदानित वसति गृहों की सफाई के लिए बोगस टेंडर जारी किया गया। इस फर्जीवाड़ी के मास्टरमाइंड श्रीकांत डोईफोड़े के खिलाफ सदर पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है। 3 दिन पहले आरोपी श्रीकांत डोईफोड़े ने जिला परिषद के समाज कल्याण विभाग के नाम से एक फर्जी विज्ञापन प्रकाशित किया। विज्ञापन में 20 बस्ती गृहों की सफाई का ठेका देने की बात कही गई थी। चौंकाने वाली बात यह है कि इस विज्ञापन के लिए समाज कल्याण विभाग के नकली लेटर हेड का इस्तेमाल किया गया था। काल रात्री आम्हाला एक जिल्हा परिषदचे समाज कल्याण अधिकारी जे OS आहे श्री मेंढे यांनी एक लेखी तक्रार दिलेली आहे चौकशीकरता की एक डोईफोडे नावाच्या व्यक्तीने एक बनावट कंत्राट तयार करून त्याच्याबद्दल ज्या अनुदानित आश्रमशाळा आहे त्याच्यासाठी टेंडर काढलेला आहे आणि त्यामध्ये पोलीस स्टेशन सदर इथे अपराध नंबर 174/24-25 कलम 318(4), 336 आणि 340 अन्वये गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे। इस फर्जीवाड़े में एक कंपनी को ठेका भी दिया गया था और 21 मार्च से सफाई कार्य शुरू करने का निर्देश भी दिया गया था। जब कंपनी ने इसकी पुष्टि के लिए समाज कल्याण विभाग से संपर्क किया तब ये खुलासा हुआ कि ऐसी कोई टेंडर प्रक्रिया हुई ही नहीं थी। रामटेक साहेब, हा बोला ना। असं हे कुठल्याही प्रकारचं चुकीचं गैरवर्तणूक आपली नाहीये। तुमच्यापर्यंत चुकीचा काय मेसेज आला असेल त्याच्याबद्दल क्षमा मागतो, त्याचा काही विषय नाही। असं चुकीचं काय होत नाहीये माझ्याकडे। बरं, ऍक्च्युली कसं आहे का ते तुमचं एक हे पण आलंय काय म्हणतात शिक्षण विभागाचा आय कार्ड पण फिरतंय। तुम्ही ते कुठेतरी शिक्षण विभागात नोकरी करता दाखवलेलं आहे। ऐका कार्यरत असताना शिक्षण विभागाच्या महामंडळाचं जे आहे तिथं ज्यावेळेस शिक्षण विभागाचं महामंडळ होतं त्यावेळेस त्याच्यामधलं ते आय कार्ड आहे। बरं, त्याच्यामुळं असं काही समजू नका जेव्हा ते त्याच प्रकारे वगैरे आहे म्हणून। साहेब काय म्हटले मला यांच्याकडनं फोन आले होते तर तू आता ते आम्ही ट्रेस केलं। अच्छा, IT विभागाकडनं ते तुमचं दाखवत आहेत म्हणून मग साहेब म्हटले की ठीक आहे FIR त्यांच्या नावाने करून टाक। म्हणून म्हटलं की तुमचं नुकसान होऊ नये। नाही ना, त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की परत तुमच्या कानावरती अशी कुठली गोष्ट येणार नाही। जे झालं ते झालं, परत जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही कारवाई करा बस। फिलहाल पुलिस इस मामले में और भी लोगों की संलिप्तता की जांच कर रही है। क्या इस फर्जीवाड़े के पीछे कोई बड़ा नेटवर्क काम कर रहा था या फिर ये सिर्फ एक व्यक्ति की चाल थी, इसका खुलासा अब पुलिस की जांच में ही हो पाएगा।